आज मी तुमच्यासोबत डोशाची रेसिपी शेअर करत आहे। बघू शकता तांदूळ घेतले आहे आणि उडदाची डाळ घेतली आहे आणि थोडेसे पोहे, हे सगळं भिजत टाकले होते मी 2-3 तासासाठी। पोहे नंतरही भिजवलं तरी चालते। भिजून घेऊन त्यानंतर दोन्हीचं मिश्रण करून बघू शकता मिश्रण असं करायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हलवून मस्त असं मिक्स करून ठेवायचं। रात्री ओव्हरनाईटसाठी ठेवून द्यायचं आणि सकाळी घ्यायचं करायला। बघू शकता मी करत आहे, सकाळी करत होते मी। मस्त असं तव्यावर टाकून थोडंसं तेल किंवा ऑप्शनल आहे, काय बटर तूप काहीही टाकू शकता तुम्ही। आणि मग त्यानंतर बघा किती छान आणि क्रिस्पी एकदम असे डोसे झालेले आहेत। चवीला पण एकदम भारी लागतात आणि जास्त काही घ्यायची गरज नाही। त्याच मिश्रणपासून इडली सुद्धा होते। बघा किती मस्त झाली आहे इडली। वेगळं बॅटर बनवायची काहीच गरज नाही, त्याचपासून दोन्हीही बनवू शकता आपण।